हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तसंच आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग. तर चला, हा जो ब्लॉग आहे थोडासा स्पेशल आहे, कारण की आज आपण जाणार आहोत डी मार्टला. कारण की महिनाभराचा किराणा वगैरे आज आपल्याला आणायचा आहे, जो की नाही आहे माझ्याकडे. जो काही आहे म्हणजे भरपूरशा गोष्टी आहेत, थोड्याशाच गोष्टी आणायच्या आहेत. बट यांनी सांगितलंय की तुझं काय असेल ना, तर ते आज एक महिन्याचं जेवढं काही तुझं बजेट आहे तेवढं सगळं काही घेऊन टाक तू, म्हणजे डोक्याला काही कटकट राहणार नाही. तर चला बघूयात आज कसा जातोय आपला डी मार्टचा ब्लॉग, कसा होतोय ना. तर हे बघा, आणि काय काय शॉपिंग करतोय हे बघा. कारण की डी मार्टमध्ये गेलं की ज्या गोष्टी घ्यायच्या नसतात त्या पण घेतल्या जातात. तर त्यामुळेच म्हटलं आता बघूया, तुमच्यासोबत आज शेअर करते. कारण की डी मार्टमध्ये भरपूर वेळा जातो, बट तो व्लॉग मी कधी काय शेअर करत नाही किंवा शूट पण करत नाही तो व्लॉग. सो त्यामुळं म्हटलं आज होऊनच जाऊ द्या. डी मार्टची शॉपिंग कशी आहे आणि अहिल्यानगरमधलं डी मार्ट कसं आहे हे पण तुम्हाला बघायला भेटतं. तर चला. आपण जाणार आहोत आज डी मार्टला. तर बघूयात आज यांचा खिस्सा आहे ना किती खाली होतं आणि किती नाही. कारण की बजेट तर दिलेलं आहे कमी, आणि बघूयात आता महिनाभराचा किराणा घ्यायचा म्हटल्यावरती व काय काय मज्जा येणार आहे ते बघा. आणि डी मार्टला जर मी गेली तर जी गोष्ट गरजेची नसती ती पण आणत असते, यांना पण माहिती आहे. आणि यांनी इथूनच वॉर्निंग दिलेली आहे, जेवढं लिस्टमध्ये आहे ना तेवढंच घ्यायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त कशालाच हात लावायचा नाहीये. पण आता बघूया तिथे गेल्यावर किती कंट्रोल होतंय मला आणि किती नाही. तर चला भेटूया आता डी मार्ट मध्ये गेल्यावर. चला, तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत डी मार्ट मध्ये, आणि त्या दिवशी होती मॅच. सो यांनी आहे ना मॅच बघायला कुठेच सोडलेलं नव्हतं. डी मार्टच्या तिथे त्या टॉर्लीमध्ये जागा होती, तिथे मोबाईल ठेवला होता आणि मॅच सुरू झाली. तर माझी इथं किराणा घ्यायची गडबड चालू होती, कारण की लवकर येऊ म्हटलं आपण. कारण की बिलिंगला ना खूप जास्त वेळ लागतो, सामान घ्यायला वेळ लागत नाही पण बिलिंगला एवढा तुफान वेळ लागतो बस. कारण की संडे सॅटर्डे म्हटलं की जास्त गर्दी असते. आणि डी मार्ट मध्ये जायचं कारण जर सांगायचं म्हटलं ना, तर काय होतं की ऑफर वगैरे भेटतात आपल्याला भरपूरशा. डी मार्ट मध्ये आलं की सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी भेटतात, म्हणजे खूप ठिकाणी फिरायला लागत नाही. सो मग इथे पटपट असं जी लिस्ट बनवलेली होती त्याच्यानुसार माझं काम चालू होतं. इकडे मसाले वगैरे पण मी बघितले, जे की ऑफर मध्ये जे काही दिसल ते घ्यायचा कार्यक्रम चालू होता माझा. आणि प्रत्येकाचं काही ऑफर वगैरे आहे का, इथे गहू, ज्वारी, तांदूळ वगैरे सगळ्या गोष्टी अवेलेबल होत्या. जेवढं काही गरजेचं होतं मला तेवढं मी घेतलं, कारण की डाळी वगैरे आम्ही एकटच घेऊन गेलो होतो मागच्या टायमिंगला, तेव्हा काय मी ब्लॉग शूट केला नव्हता. आणि पुढे आल्यावर एक गंमत सांगू का, इथे शूट करताना आहे ना, पुढे आम्ही आलो, तेल वगैरे ते काय बघायचे रेट घेतले आम्ही बघून. आणि त्यानंतर इथे ते डी मार्टचे 2 जण होते, तर ते बोलले की ते ब्लॉग शूट करायला अलाउड नाही. म्हटलं बाकीचे ब्लॉगर तर शूट करतात ना, मग इथेच का अलाउड नाहीये आम्हाला? तर ते बोलले नाही नाही, आमच्याकडे नाही का तसे हे नाहीये. सो मग म्हटलं ठीक आहे, जाऊ द्या, तो ब्लॉगच आम्ही बंद केला. त्याच्यानंतर पटकन असं सामान घेतलं आणि बिलिंग केलं. बिलिंगला काही त्या सेक्शनला जास्त गर्दी नव्हती. सो आलो आणि बिल वगैरे पेड केलं. घरी आल्याच्या नंतर म्हटलं चला आता आज वेळ आहे, तर मग म्हटलं सामान वगैरे पण सगळं भरून घेऊयात, कारण की मग परत त्याच गोष्टी सगळ्या साईडला राहून जातात. आणि मग म्हटलं जाऊ द्या, चला आता आपण काय होईल की पटकन असं आवरून घेतलं की मग लोड जो काय आहे 8 दिवसाचा तो कमी होतो. आणि माझं तर असंच आहे की ज्यावेळेस सगळं सामान येतं त्यावेळेस मी पटकन असं भरून टाकत असते, कारण की मग जास्त वेळ लागत नाही त्या गोष्टींना. आणि मग त्या गोष्टी सापडण्यासाठी आहे ना खूप जास्त टाइमपास होतो घाईच्या कामात. तर मग म्हटलं चला, जेवढं काही ऑफर मध्ये भेटलं होतं आम्हाला तेवढं काही घेतलेले आहेत. काही गोष्टींवरती ना ऑफर होते. मसाले वगैरे जे होते 45 मध्ये 2 होते, ज्याची प्राइस 45 होती, तर ते 45 मध्ये 2 येत होते. आणि एवढा किराणा आम्ही आणला होता, आणि बाकीचा तर ऑलरेडी आधी मध्ये चालूच असतो. म्हटलं आता जेवढं आहे गरजेचं तेवढं घेऊयात. आणि नाहीच जर काही ऑप्शन असला तर ब्लिंकिट जिंदाबाद आहे आमचं, कारण की आटा वगैरे पण घ्यायचा होता आम्हाला, आटा आणि तांदूळ राहिलेले होते. तर मग म्हटलं चला ब्लिंकिट वरून घेऊयात, कारण की ब्लिंकिटला परवडतं. मग जे काही रेट इकडं कमी आहेत तर ते इथं घ्यायचं, आणि जिथे जास्त रेट आहेत ना तर मग ते ब्लिंकिट वगैरे मागून घ्यायचं, असं आमचं ठरलेलं असतं. मग इथं मी येणार पंचपात्रीमध्ये भरते. आता तुम्ही म्हणताल पंचपात्रीमध्ये का भरते, माझ्याकडे ते प्लास्टिक मधले ड्रम पण आहे, पण काय झालंय ना इथे जास्त जागा नाहीये ठेवायला. मग म्हटलं चला पंचपात्री त्या याच्यामध्ये लॅपमध्ये बसून जाते, तर म्हटलं त्याच्यामध्येच ठेवूयात. आणि ज्या गोष्टी बाबा रोजच्या आहेत तर त्या वरती काढून ठेवलेल्या आहेत मी ऑलरेडी, आणि ज्या बाबा आपल्याला कधीतरी लागतायत आणि त्या एक्स्ट्राच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या काही याच्यात मी भरून ठेवलेल्या होत्या. म्हटलं कसं की ऐन टायमिंगला गोंधळ होत नाही.
आणि ज्या गोष्टी कंटिन्यू रोज लागतच नाहीयेत तर मग त्या काही गरजच नाही. आणि इथे पास्ता पण आम्हाला खूप स्वस्त भेटलेला आहे. 59 मध्येच 1 किलो पास्ता भेटून गेला डीमार्टला आम्हाला. म्हटलं चला आज तर मज्जाच झाली. आणि मग म्हटलं मॅगी वगैरे ते नकोच, कारण की कंटिन्यू मॅगी बिस्किट वगैरे हे जे काही गोष्टी आहेत ना तर त्या खायच्या म्हटल्या की नको वाटतं माणसाला. मग म्हटलं ह्या वेळेस आहे ना आपण थोडंसं चेंज करूयात आणि आपण म्हटलं की गुलाबजामुनचं पाकिट वगैरे घेऊन आलेली मी. आणि त्यानंतर आहे ना आपले जे उडदाचे पापड असतात ते बनवण्यासाठी जो आटा होता तर तो तिथे होता. मग म्हटलं चला इथूनच घेऊन जाऊयात आणि सुट्टी असली की एक दिवस ते बनवूयात आणि तुमच्यासोबत पण मी ते शेअर कराल मी कसे पापड बनवते. तर तुम्ही कशा पद्धतीने तुमचं सामान आहे ना अरेंज करतात हे नक्की मला कमेंट करून सांगा. हे झालं माझं इथं अरेंज करून, सगळ्या गोष्टी अरेंज करायच्या आणि पटकन ठेवून द्यायच्या. आणि मी बघत होती तिथे की मकेन्सचे यांनी हे आणले फिंगर चिप्स आणले होते, तर मग यांनी बनवायला सांगितले होते. म्हटलं चला आज ते पण बनवून घेऊयात आणि यांना खाऊ घालूयात, कारण की मॅच होती आणि मॅच असल्यावरती काही खायला नको असं होत नाही. कारण की सुट्टी असली की कंटिन्यू दिवसभर काही ना काही करायचं हेच चालू असतं माझं, हे बनव ते बनव आणि बाकीचे कामं जे असतात ते आवरायचे असतात. सो आजचा जो व्लॉग आहे ना तो डीमार्ट शॉपिंगचाच आहे आणि प्रत्येकाच्या ज्या काही ऑफर मध्ये भेटलेल्या आहेत त्या गोष्टी मला त्याच मी घेतलेल्या आहेत. आता डीमार्ट तुमच्याकडे पण असणार आहे, तुम्हाला पण माहिती आहे चांगल्याच प्रकारे की ऑफर कशा कशा असतात भरपूर जण. आणि काय होतं डीमार्टला काही खेडेगावातून जर आलेच तर त्यांना लवकर समजत नाही. आणि तुमच्याकडे पण जर असं होत असेल ना, तुमच्या तिथे कुणी ओळखीचं असेल बाबा तुम्ही गेलेत शॉपिंगला तेव्हा, तर नक्की त्यांना ना थोडंसं सजेस्ट करा. कारण की कसं असतं ना बाहेर गावातून आलेल्या माणसांना काही गोष्टी समजत नसतात. खेड्यातून शहरात येणं आणि इथे शॉपिंग करणं थोडंसं त्यांच्यासाठी ना अवघड असतं, तर त्यांना थोडीशी मदत करायची. आम्ही पण तशीच एका कपलला मदत केली आहे. सो असा होता आपला आजचा व्लॉग. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.